पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाणा डाक विभागाचा राज्यात डंका. आर्थिक वर्षात खात्यांच्या वाढीचे 100% उद्दिष्ट पूर्ण. महाराष्ट्र व गोवा परिमंडळामध्ये बुलढाणा डाक विभाग प्रथम क्रमांकावर आहे. ही उल्लेखनीय कामगिरी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. या यशामध्ये उपविभागीय अधिकारी ते पोस्टमन या सर्व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून नागरिकांमध्ये बचत योजनांविषयी व्यापक जनजागृती केली. विविध बचत योजना, विशेषतः आवर्ती ठेव, सुकन्या समृद्धी खाते आणि इतर योजनांचा प्रभावी प्रचार प्रसार करण्यात आला. भावना सरांनी या ठिकाणी बोलून दाखवली आहे. सर्व एपीएमचं सुद्धा आपण एकदा टाळ्यावरून अभिनंदन करूया की त्यांनी आपल्याला जो विभाग आहे बुलढाणा डिव्हिजन आहे ते महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमध्ये नेहमीसाठी ॲग्रेसिव्ह वास्तविक फक्त असते. याही वर्षी आपण ती परंपरा सगळ्यांना सांगण्यात हर्ष होत आहे, आनंद होत आहे की बुलढाणा डाक विभाग हा 45 जे डिव्हिजन आहे बुलढाणा महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्टल डिव्हिजन याच्यामध्ये प्रथम क्रमांकाने POSB नीट अकाउंटमध्ये प्रथम आलेला आहे. आणि जे उद्दिष्ट आपल्याला 31 मार्चला कंप्लीट करायचं होतं, पूर्ण करायचं होतं, ते आपण 16 मार्चलाच पूर्ण केलेलं आहे. तर हे POSB नेट अकाउंट म्हणजेच की जे अकाउंट मायनस करून शिल्लक राहतात त्याला आपण नेट अकाउंटिंग म्हणतो. तर बुलढाणा डिव्हिजनने 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 1,73,000 न्यू अकाउंट काढलेले आहेत. त्यापैकी 33,000 जे अकाउंट्स आहेत ते बंद पडलेले आहेत, क्लोज झालेले आहेत आणि 1,40,000 जे नेट ॲडिशन आलेलं आहे. तर यामध्ये जे मेहनत घेतलेली आहे बुलढाणा विभागातील डाक कर्मचाऱ्यांनी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक. त्याचप्रमाणे जे 1,40,000 जे नवीन कस्टमर, जे नवीन ग्राहक आमच्यासोबत कनेक्ट झालेले आहेत त्यांचं सुद्धा मी डाक विभागामध्ये अभिनंदन करतो आणि त्यांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आमचं बुलढाणा पोस्टल विभाग प्रयत्नशील राहील याची मी ग्वाही देतो.